नमस्कार मंडळी. अजून एक मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं म्हणतात ना, की तुम्ही खरंच मनापासून ती गोष्ट मागितली, की ती पूर्ण होते. तर या व्लॉगमध्ये असंच काहीतरी झालेलं आहे. तर आम्ही निघालो होतो जायला. म्हणजे खूप इच्छा होती दिवसभरामध्ये. मागच्या वेळी पण होती, पण मागच्या वेळी भरपूर गर्दी असेल म्हणून आम्ही तिथे गेलो नव्हतो. पण आत्ता मला जायचं होतं आणि खूप इच्छा झाली होती. तर मग आम्ही पेणमधून निघालो जायला. जर तुम्ही पेणमध्ये राहिला असाल, तर तुम्हाला माहिती असेल सगळीकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत आपल्या इथे आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो सावरसईला. आता तुम्हाला नक्कीच माहिती असेल, की मी कुठे चालले आहे. म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल. तर उतरले खूप दिवसानंतर बाहेर निघाले होते, तर खूप चांगलं वाटत होतं आणि त्यानंतर मम्मी-पप्पा सगळीजण सोबत होते. थोडेसे फुलं वगैरे घेतले आणि या काकी मला ओळखत होत्या. तसं त्या बोलत होत्या, की "मी तुझे व्हिडिओ बघते" आणि आम्ही पोहोचलो स्वामींच्या मठात. खूप दिवस येण्याची इच्छा होती. प्रकट दिनाच्या दिवशी पण जायची इच्छा होती, पण भरपूर गर्दी असल्यामुळे आणि मी प्रेग्नंट असल्यामुळे मला काही जमलं नाही जायला. मग दर्शन घेतलं, थोडंफार बसलो आणि खूप छान पॉझिटिव्ह वाइब येते बसल्यावर. खूप छान वाटतं मला. मग प्रसाद वगैरे घेतला आणि मग थोडाफार बसलो होतो. खूप मस्त वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. स्वामींचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला 9वा महिना चालू आहे. सो दॅट्स वाय मी काय आरतीला थांबले नाही. माझी खूप इच्छा होती थांबायची, पण नाही भेटलं थांबायला. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि खूप दिवसानंतर घराच्या बाहेर निघाले होते. सो बाहेरचं वातावरण बघून खूप चांगलं वाटत होतं मला आणि संध्याकाळ पण झाली होती. सो ऊन खूप छान येत होतं. तर हा टेक घेऊन टाकला मी एक. मस्त वाटत होता. त्यानंतर आम्ही घेतली भेळ, जी मी घरी खाणार होते आणि पप्पा इथे पे करत होते आणि पोहोचलो घरी. आता बुनव तर इथे नाचत होता, कारण की आम्ही 5 मिनिटासाठी जरी बाहेर गेलो तरी त्याला नाचायला पाहिजे असतं. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.